आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 3 पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग 17. बाबांना अभ्यास करणाऱ्या म्हणजेच भजन किंवा आत्मानुसंधान करणाऱ्या शिष्याबद्दल विशेष प्रेम वाटत असे. हे भजन जो जास्त करील त्याच्यावर त्यांची अधिक कृपा असे. यावेळी नरुमामा अभ्यंकर यांच्याबद्दल बाबांनी उद्गार काढले आहेत. त्याचा पत्रात उल्लेख आला आहे तो असा: भाव तसा देव, कृपा पाहिजे, अभ्यास करायला नको, मी तरी त्यांना दोष कशाला देऊ, या एक स्टेजेस असतात, असे थोडे उपेक्षेचे उद्गार होते. याप्रमाणे परमार्थाच्या क्षेत्रात आप्पा मनःपूर्वक मुरून जात होतेच, परंतु वाङ्मय विशारद होण्याचा त्यांचा प्रयत्न थोडा शिथिल झाला असला तरी त्यांनी तो सोडून दिलेला नव्हता. यावेळच्या त्यांच्या पत्रातून त्यांना झालेल्या कर्जाबद्दल त्यांनी बरेच वेळा उल्लेख केलेला आढळतो. सुमारे 2-1 वर्ष होऊनही आपल्याला हे कर्ज फेडता येत नाही याबद्दलची दिलगिरी त्यांनी प्रदर्शित केली आहे. परंतु हे एवढंसं कर्ज फेडणं त्यांना शक्य होत नव्हतं, ही वस्तुस्थिती होती. आईवडिलांना काहीतरी पैसे पाठवावे याची बोचही अंतःकरणाला होती आणि त्याप्रमाणे आईवडिलांना फक्त आश्वासनं देण्यापलीकडे त्यांना प्रत्यक्ष काहीच करता आलं नव्हतं. ते अनेक व्यवसाय करून महिना 40 ते 50 रुपयाला गाठ घालीत असत, पण महिना अखेर गाठीला काही राहत नसे. यावेळी वाङ्मय विशारदचा अभ्यास रोज सुमारे 2 ते 3 तासापर्यंत चालू असे. याप्रमाणे 1930च्या अखेरपर्यंत हे सगळं चाललं होतं, परंतु अभ्यासाला आवश्यक तेवढी गती देता आली नव्हती. 1931 साल उजाडलं आणि आप्पांनी आता वाङ्मय विशारदच्या परीक्षेसाठी हिरिरीनं अभ्यासाला सुरुवात केली. गेली काही वर्ष अनेक खटाटोप केलेले असल्यामुळं निर्भेळ विद्यार्थी दशा अनुभवणं आपल्याला कसं काय शक्य होईल याविषयी त्यांचं मन साशंकित होतं. परंतु याही वर्षी ते अभ्यासात इतके दंग झाले की महिन्यामागून महिने केव्हा निघून जात आहेत याचंही त्यांना भान राहिलं नव्हतं. वयाच्या 28व्या वर्षी महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची उत्कट इच्छा आणि पूर्ण पात्रता ही दोन्ही त्यांच्या ठिकाणी वसत होती, हेच यावरून दिसून येतं. 1930 सालात राजकीय क्षेत्रात रंगलेली आणि सत्याग्रह संग्रामात सरावलेली वृत्ती आता तिथून निवृत्त होऊन विद्यार्जनाकडे प्रवृत्त झाली होती. आता आप्पांचं विद्यार्जन म्हटलं तरी ते आधुनिक एखाद्या महाविद्यालयीन तरुणाप्रमाणे आरामशीर थोडंच होतं. अर्थार्जनासाठी दिवसातून बरेच तास त्यांना द्यावे लागतच होते आणि अध्यात्म विषय म्हणजे त्यांचं जीवन सर्वस्वच होतं. यावरूनच त्यांची विद्यार्थी दशा ही काय दशा होती हे दिसून येतं. आज इथंच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.